क्रेडिट कार्डच्या थकबाकी वसुलीच्या वादातून काही एजंटकडून थेट रस्त्यावर मारण्याची धक्कादायक घटना घडली। अशी मारहाण करण्याचा अधिकार वसुली एजंटला कोणी दिला, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहे। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील 15 नंबर चौकात 3 वसुली एजंटांनी एका नागरिकाला अडवून शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हडपसर पोलीस काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे। या घटनेवर राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया केली आहे। संदीप जामदार असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे, तर जय कासार, विनीत कासार आणि तनिष खुडे या तिघांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका खासगी क्रेडिट कार्ड कंपनीचे हे तिघे वसुली एजंट आहेत। थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांनी जामदार यांना 15 नंबर चौकात अडवलं। यावेळी वाद निर्माण होऊन त्याचं रूपांतर थेट मारहाणीत झालं। अशा घटनेवर रिझर्व्ह बँकेने काही नियम स्पष्टपणे नमूद केले आहेत। नियम 1, वसुली एजंट कर्जदाराला केवळ सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतच फोन करू शकतात किंवा भेटू शकतात। एजंटांनी कोणत्याही परिस्थितीत शारीरिक किंवा मानसिक छळ, अपमान किंवा मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे। कर्जदाराच्या थकबाकीची माहिती त्याच्या शेजाऱ्यांना किंवा मित्रांना देऊन त्याची बदनामी करता येत नाही। वसुलीसाठी येणाऱ्या व्यक्तीकडे बँकेने दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि अधिकृत पत्र असणे अनिवार्य आहे। याबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट केलं आहे। बँका केवळ गुंडाच्या जोरावर कर्जाची वसुली करू शकत नाही। जर बँकेच्या एजंटने कायद्याचे उल्लंघन केले तर त्यासाठी संबंधित बँकेला जबाबदार धरले जाईल। या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवून हडपसरमध्ये ही मारहाण झाली। राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही याबाबत या घटनेमुळे शंका उपस्थित होत आहे।